वेलकम टू आवर चॅनल के नॉलेज. आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 यामधील प्रश्न क्रमांक 51. कोणत्या पर्यायी आकृतीच्या घडणीतून घन आकाराचे खोके तयार होईल? घनाची काय वैशिष्ट्ये आहेत? तर सर्व बाजू ह्या समान लांबीच्या असतात. मग आपण जर पर्यायांचा विचार केला तर कोणत्या आकृतीच्या बाजू या समान लांबीच्या आहेत? तर पर्याय क्रमांक 2च्या. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52. 7 मुलांना 693 रुपये सारखे वाटायचे आहेत, तर प्रत्येकाला किती रुपये मिळतील? या ठिकाणी आपल्याला अनेकावरून एकाची किंमत काढायची आहे. त्यामुळे काय करावं लागणार आहे? तर भागाकार. मग आपण काय करणार आहोत? 693 भागिले 7. पहिले दोन अंक 69. मग 7च्या पाड्यामध्ये 69 आहेत का ते पाहूयात. 7 9 63. यांची जर आपण वजाबाकी केली, 9 मधून 3 गेले, राहिले 6, वरून घेतला 3, पुन्हा 7 9 63, वजाबाकी 0, म्हणजेच किती रुपये आले? तर प्रत्येकाला 99 रुपये मिळणार आहेत. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 53. 43,059 ही संख्या अंकात कशी लिहाल? सोपा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे की ती संख्या कोणती आहे. फक्त 43,059. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54. 4 गुणिले 4 बरोबर टिंबटिंब, 44 गुणिले 44 बरोबर टिंबटिंब. या सारणीत गुणाकाराच्या एकक स्थानी कोणता आकृतिबंध येईल? त्यांनी काय विचारले आहे? तर गुणाकार करायचा आहे. मग 4 चोक किती होणार आहे? 16. आणि 44 गुणिले 44 जरी केला आपण तरी शेवटी एकक स्थानी 4 गुणिले 4 त्याची देखील किंमत किती येणार आहे? 6च येणार आहे. म्हणजेच त्या आकृतिबंधाच्या एकक स्थानी कोणता अंक येणार आहे? तर 6. म्हणून पर्यायातील पर्याय क्रमांक 2 हे याचे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 55. 50 मीटर लांबी असलेल्या एका आयताकृती बागेभोवती तारेचे 6 वेढे देण्यासाठी 960 मीटर तार लागली, तर बागेची रुंदी किती? एकूण तार आपल्याला किती लागलेली आहे? तर 960 मीटर. मग या एकूण तारेवरून आपणाला एका फेरीसाठी लागणारी तार काढता येईल. 960 मीटर तार लागलेली आहे 6 वेढ्यांसाठी. मग एका वेढ्यासाठी किती? मग काय करावं लागेल त्या ठिकाणी? भागाकार. कशाचा भागाकार करणार? तर एकूण तारेचा 960 भागिले 6. 6 एके 6, खाली राहिले 3, वरून घेतले परत 6. 6 6 36, वजाबाकी 0, वरून घेतला 0, भाग गेला शून्याचा. मग एका वेढ्यासाठी किती तार लागणार आहे? तर 160 मीटर. मग त्यांनी आपल्याला काय दिलेले आहे? त्या आयताकृती बागेची लांबी दिलेली आहे की ज्याची परिमिती किती येणार आहे? 160. त्याची लांबी किती आहे? 50 मीटर. मग हे 50, हे 50, किती झाले? 100. 160 मधून जर ते आपण वजा केले तर किती उत्तर येणार आहे? 60. आणि मग 60 काय असणार आहे? त्याच्या रुंदींची लांबी, परंतु दोन्ही बाजूंची मिळून 60 असणार आहे. म्हणजेच एक बाजू येणार आहे त्याची 30. म्हणजेच त्या आयताकृती बागेची रुंदी किती होणार आहे? तर पर्याय क्रमांक 2 30 मीटर. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 56. काय सांगतोय? तर 77 नंतर येणाऱ्या 9व्या समसंख्येत 9 मिळवले तर किती उत्तर येईल? 77 नंतर येणारी 9वी समसंख्या आणि त्यामध्ये किती मिळवायचे आहेत? तर 9. यासाठी आपण काय करू शकतो? तर 77 नंतर येणाऱ्या ज्या क्रमाने येणाऱ्या समसंख्या आहेत त्या सर्वप्रथम लिहून घ्यायच्या. 77 नंतरची कोणती आहे? पहिली 78, नंतर 80, 82, 84, 86, 88, 90, 92, 94.
कोणती संख्या येते? ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सातवी, आठवी आणि नववी. किती आली? 94. ह्या 94मध्ये किती मिळवायचे आहेत आपल्याला? तर 9 मिळवायचे आहेत. 9 आणि 4 13, हातचा आला 1, 9 आणि 1 10. किती उत्तर आलंय? 103. ही पद्धत जरा लांब वाटत असेल, मग त्यासाठी आपण काय करू शकतो? तर ह्या 77च्या अगोदरची एक समसंख्या ती घ्यायची. मग 77च्या अगोदरची समसंख्या कोणती आहे? तर ती आहे 76. आणि 76मध्ये आपल्याला कितवी संख्या विचारली आहे? 9वी. मग 9ची दुप्पट करायची, कारण की समसंख्या ह्या एकाड एक करून असतात. मग 9ची दुप्पट झाली 18. मग त्या 76मध्ये 18 मिळवायचे आहेत. त्याची जर बेरीज केली तर ती येते संख्या 94. इथे देखील आपली 94 संख्या आलेली आहे आणि पुन्हा त्यामध्ये मग 9 मिळवायचे. म्हणजेच थोडक्यात काय? तुम्हाला 5वी सांगितलं तर तुम्ही 10 मिळवायचे आहेत. तुम्हाला 12वी सांगितलं तर तुम्ही त्या संख्येमध्ये 24 मिळवायचे आहेत. फक्त सम आणि विषम त्याच्या अगोदरची संख्या घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 57. 11 चौकट गुणिले 12 बरोबर 1404 असल्यास चौकटीतील अंक कोणता? ही 3 अंकी संख्या आहे आणि त्या 3 अंकीला 2 अंकी संख्येने गुणायचं आहे, की जेणेकरून उत्तर किती येणार आहे? 1404. आपण जर ह्या गुणाकाराचा एकक स्थानचा विचार केला तर तो अंक आहे 4. मग 2ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर एकक स्थानी 4 येईल? आपण पाहूयात. मग बे 7 14, 4च येतोय. बे दुने 4, 9 घेतला तर 9 गुणिले 2, 9 दुने 18, म्हणजे हा तर असणार नाही. नंतर जर आपण 4 घेतला, 4 गुणिले 2, 4 दुने 8, तो पण असणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 किंवा 2 हेच असणार आहेत. मग त्यापैकी एक अंक आपण घेऊन पाहणं गरजेचं आहे. अगोदर 7 घेऊयात. मग किती संख्या तयार होती? 117 गुणिले 12. यांचा जर गुणाकार केला, 12 7 84, हातचे आले 8, 12 1 12 आणि 8 20, हातचे आले 2, 12 1 12 आणि 2 14. किती आलेलं आहे उत्तर? 1404. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58. 12/8, 12/7, 12/9, 12/6 या अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आपणास माहिती आहे की जर अपूर्णांकाचे अंश समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा होतो. म्हणजेच या ठिकाणी अंश समान आहेत आणि छेदांचा जर विचार केला तर सर्वात लहान छेद आहे 6, म्हणजेच तो अपूर्णांक आहे 12/6, की जो सर्वात मोठा अपूर्णांक असणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 12/6 हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे. पुढील प्रश्न क्रमांक 59. सोबतच्या आकृतीत एकूण लघुकोन किती? काटकोन, लघुकोन आणि विशाल कोन याची व्याख्या आपल्याला माहिती आहे. लघुकोन काय सांगतो? तर ज्या कोणाचे माप 90 पेक्षा कमी आहे. 90 पेक्षा लहान असणाऱ्या कोनास आपण काय म्हणतो? लघुकोन म्हणतो. मग आपण आकृतीमध्ये पाहूयात. हा काटकोन आहे, हा लघुकोन 1 2 3 4 5 आणि 6 कोन हे लघुकोन आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 60, की जो चित्ररूपावरती आधारित आहे. खाली दिलेल्या चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. आपल्याला माहिती त्यांनी पुरवलेली आहे आणि त्या माहितीमध्ये त्यांनी प्रमाण दिलेलं आहे. काय? तर एक चित्र बरोबर किती आहेत? तर 3 व्यक्ती आहेत. मग त्यातील पहिला प्रश्न काय आहे? तर एस.टी. बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोटारीने प्रवास करणाऱ्यांपेक्षा कितीने जास्त आहे? एस.टीनं प्रवास करणारे, विमानानं प्रवास करणारे आणि मोटार किंवा कारनं प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे. प्रमाण आहे एक चित्र बरोबर 3 व्यक्ती. मग एस.टीनं किती प्रवास करतायत लोक? तर ते पाहूयात. किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजेच 9 चित्र दिलेली आहेत. मग एका चित्राची किंमत किती आहे? 3 व्यक्ती. मग 9 चित्राची किती झाली? तर ती झाली 9 त्रिक 27. एस.टीनं प्रवास करणारे लोक झाले 27.
मोटारीनं करणारे किती आहेत? 1 2 3 4. 4 त्रिक 12. मग कितीनं जास्त आहेत ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? याची वजाबाकी. 7 मधून 2 गेले राहिले 5 आणि 2 मधून 1 गेला राहिला 1. मग किती लोक अधिक आहेत? तर 15. त्यांनी मग त्या ठिकाणी अक्षरांमध्ये दिलेले आहेत. मग कितीने संख्या जास्त आहे? तर 15ने. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 61. काय सांगतोय? तर सर्वात जास्त वेगाने धावणाऱ्या वाहनाने प्रवास करणाऱ्यांची संख्या किती? मग बस, विमान आणि मोटार किंवा कार यातील सर्वात वेगानं धावणारं वाहन कोणतं आहे? तर ते निश्चितच विमान आहे. आणि मग विमानाने प्रवास करणारे किती लोक आहेत? तर चित्र दिलेले आहेत 2. म्हणजेच 2 गुणिले 3 करणं अपेक्षित आहे. 2 त्रिक 6. मग किती लोक आहेत? तर ते लोक आहेत 6. पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 62. सोबतच्या आकृतीत किती किरण आहेत? आता किरण, रेषा ही दोन्ही बाजूला अमर्याद असते. किरण मात्र एका बाजूला अमर्याद तर दुसऱ्या बाजूला खंडित असतं. मग अशा किती किरण आहेत? तर पहा 1 2 3. 3च आहेत. हा झाला रेषाखंड आणि ही झाली आहे रेषा. म्हणजेच किरणांची संख्या किती आहे? तर 3. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 63. 3 मीटर लांबीची तार 5 ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तारेच्या तुकड्यांची लांबी किती होईल? तार किती लांब आहे? तर 3 मीटर. मग त्या 3 मीटरचे आपणाला अगोदर सेंटीमीटर करून घेऊयात. 3 मीटरचे सेंटीमीटर झाले 300. किती झाले? 300 सेंटीमीटर. आणि ती तार किती ठिकाणी कापायची आपल्याला? तर 5 ठिकाणी. कापून पाहूयात. 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 5 ठिकाणी आपण ती कापलेली आहे. आता तुकडे किती झालेत? 1 2 3 4 5 6. म्हणजेच काय? तार जरी आपण 5 ठिकाणी कापली तरी त्याचे तुकडे होत आहेत 6. मग ह्या 300ला जर आपण 6ने भागलं त्यावरून आपल्याला काय कळणार आहे? एका भागाची लांबी कळणार आहे. 6 पंचे 30. 0 0 वरून घेतला 0 भाग गेला शून्याचा. किती आलं उत्तर? 50. म्हणजे ह्या एका भागाची लांबी किती असणार आहे? 50 सेंटीमीटर. किती असणार आहे? 50 सेंटीमीटर. पर्याय पाहूयात आपण. 50 सेंटीमीटर आहे, 5 डेसिमीटर आहे, 50 डेसिमीटर आहे, 5 डेकामीटर. या पर्यायातून आपणास पर्याय शोधण्यासाठी अगोदर ही जी मापनाची एकक आहे ती क्रमानं लिहून घेणं गरजेचं आहे. मिलीमीटर, सेंटीमीटर, डेसिमीटर, मीटर, डेका, हेक्टो, किलो. आता आपलं उत्तर किती आलेलं आहे? 50 सेंटीमीटर. म्हणजेच पहिला क्रमांक उत्तर हे तर आपलं बरोबर आहे. मग आता 50 सेंटीमीटरचं डेसिमीटर किती होत आहेत ते पाहूयात. मग काय करतो आपण अशा वेळेस? ही 50 जी संख्या आहे ती सेंटीमीटर एककामध्ये 0 आला पाहिजे. म्हणजेच ती कशी म्हणणार आपण? अशा पद्धतीनं. मग डेसिमीटरमध्ये किती आलेले आहेत? तर 5. म्हणजेच किती? 5 डेसिमीटर. हे देखील उत्तर बरोबर आहे. 50 डेसिमीटर होतंय का? नाही. इकडे जर आलं असतं 500 तर त्याचं उत्तर आलं असतं 50 डेसिमीटर. डेकामीटर होतंय का? तर ते सुद्धा होत नाहीये. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 50 सेंटीमीटर आणि 5 डेसिमीटर हे उत्तरं बरोबर आहेत. मग अ आणि ब योग्य असणारी कुठं आहेत? तर पर्याय क्रमांक 3 अ व ब दोन्ही योग्य. हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 64. संतोषने दुकानातून 2.25 किलोग्रॅम साखर, अर्धा किलोग्रॅम शेंगदाणे व 1.25 किलोग्रॅम साबुदाणा आणला तर संतोषने दुकानातून एकूण किती माल आणला? काय काय आणले त्याने? 2.25 किलोग्रॅम साखर. मग 2.25 किलोग्रॅम म्हणजेच किती असणार आहे? तर 1 किलोग्रॅम आणि 750 ग्रॅम. नंतर काय आणलंय? अर्धा किलोग्रॅम शेंगदाणे म्हणजेच किती असणार आहे ते? 500 ग्रॅम. हे आपण व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. हे किलोग्रॅम आणि हे ग्रॅम. त्यानंतर आहे 1.25 किलोग्रॅम साबुदाणा. 1.25 किलोग्रॅम हे ग्रॅममध्ये कसं लिहिणार आहोत आपण? तर 750 ग्रॅम.
तर संतोषने दुकानातून एवढ्यांची आपल्याला काय करणं गरजेचं आहे, बेरीज. 0, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 7 आणि 7 14, 15 आणि 5 20, हातचे आले 2, 2 आणि 1 3. किती झालेलं आहे, तर 3 किलोग्रॅम. किती झालेलं आहे, 3 किलोग्रॅम. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 किलोग्रॅम हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 65. सोबतच्या घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण कोणता. त्यांनी कोण विचारलाय, तास काटा आणि मिनिट काटा यांच्यातला. तो लघुकोण आहे का, 90 पेक्षा लहान नाही आहे, म्हणजेच तो लघुकोण असणार नाही. काटकोण आहे का 90 मापाचा, तोही नाहीये. मग कोणता राहिला, विशाल कोण 90 पेक्षा मोठा आहे का, हो आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 66. 55,500 ही संख्या अक्षरात कशी लिहाल. याचं देखील उत्तर सोपं आहे, परंतु त्यांनी आपल्याला या ठिकाणी पर्याय मात्र फसवे दिले. ते पाहूयात. 55,500, नंतर दुसरा आहे 55,550, 55,500 आणि 55,500. 55,550 हा तर पर्याय नाही आहे. 55,500 आहेत का, तर ते पण नाही आहेत. 55,500 आहेत का, हो आहेत. आणि या ठिकाणी एक फसवा पर्याय आहे 55,500, म्हणजे 55,000 पूर्ण आणि वरती अर्धे हजार, म्हणजेच किती झाले 55,500. मग हे सुद्धा पर्याय बरोबर आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक अ आणि क दोन्ही बरोबर आहेत. मग अ आणि क दोन्ही योग्य असणारा पर्याय कोणता आहे, तर पर्याय क्रमांक 3 अ व क दोन्ही योग्य आहेत. प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 67. 55,338, 63,227, 18,655, 24,771, 30,280 या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या असता मधोमध येणाऱ्या संख्येतील अंकांची बेरीज किती. कोणता क्रम मांडायचा आहे, तर उतरता क्रम. उतरत्या क्रमामध्ये अगोदर सगळ्यात मोठी संख्या आपण घेतो. मग सर्वात मोठी संख्या यातली कोणती आहे, तर निश्चितच ती आहे 63,227. ती लिहायची आहे 63,227. त्यानंतरची कोणती आहे 50,338. नंतरची कोणती आहे 30,284. नंतर 24,771 आणि शेवटची असणार आहे 18,655. मग त्यांनी काय सांगितलंय, हा झाला उतरता क्रम. मधोमध येणाऱ्या संख्येतील, मग मधोमध येणारी संख्या कोणती आहे, तर ती आहे 30,284. या अंकांची बेरीज किती होते, 8 आणि 4 12, 13 14, 15 16 17. किती आली बेरीज, 17. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असणार आहे. त्यानंतर पुढे आहे प्रश्न क्रमांक 68. काय प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य विधाने कोणती किती आहेत. मग किती आहेत ते पाहूयात. पहिलं विधान आहे 2 समसंख्यांची वजाबाकी समसंख्याच येते. या ठिकाणी जर नियम लक्षात नसतील तर आपण एक साधं छोटं उदाहरण घ्यायचं आहे आणि ते पर्याय बरोबर येत आहेत का ते पाहणं गरजेचं आहे. मग 2 समसंख्यांची वजाबाकी समसंख्याच येते. समसंख्या घेऊयात. उदाहरणार्थ 4 वजा 2 घेतलं तर किती होणार आहे 2. 2 ही सुद्धा काय आलेलं आहे समसंख्याच, म्हणजे तो पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय काय आहे, अनेक समसंख्यांची बेरीज विषम संख्या येते. आता समसंख्यांची बेरीज काय येते ते पाहूयात. समजा 4 अधिक 6 काय उत्तर आलेलं आहे, तर ते आलेलं आहे 10. काय आलेलं आहे सम. मग नियम काय होतो आपला, 2 समसंख्यांची बेरीज किती येते, समच येते. मग 2 घ्या 3 घ्या 4 घ्या, त्यांची बेरीज काय येणार आहे समच. परंतु या ठिकाणी आपल्याला काय बेरीज दिली आहे, विषम संख्या, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर एक सम व एक विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्याच येतो. सम आणि विषम संख्यांचा गुणाकार काय येतो ते आपण पाहूयात. उदाहरणार्थ एक सम संख्या घेऊयात 4 आणि दुसरी विषम संख्या घेऊयात 5. यांचा गुणाकार किती येतोय, तर तो येतोय 4 पंचे 20. काय आला, सम आला. परंतु या ठिकाणी काय दिलं आपला विषम, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर पुढील विधान आहे ड 2 विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्या येतो. 2 विषम संख्या घेऊयात. 5 गुणिले 7, 7 5 35.
काय आलेलं आहे, विषमच आलेलं आहे. म्हणजे हे विधान बरोबर असणार आहे. म्हणजे कोण बरोबर आलं, तर अ विधान आणि ड विधान दोन विधान बरोबर आलेले आहेत. मग पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 69. त्यांनी एके ठिकाणी आपल्याला पदावली दिलेली आहे आणि या पदावलीतील चौकोनातील चिन्हांचा कोणता क्रम योग्य ठरेल. इथं आपल्याला चिन्ह टाकायचे आहेत की जे पर्यायामध्ये दिलेले आहेत. आता 0 आपण जर पहिला पर्याय करून घेतला भागिले 16 तर ते उत्तर येणार नाहीये, म्हणजेच पहिला पर्याय गेलेला आहे. त्यानंतर गुणिले टाकू शकतो का, तर टाकू शकतो. टाकून पाहूयात. 0 गुणिले 16 पुढचं चिन्ह आहे भागिले 4 नंतर आहे बरोबर 5 वजा 20. सोडून पाहूयात पदावली येते का ते. 0 गुणिले 16 अगोदर गुणाकार करतो, ह्याचं उत्तर येणार आहे 0. परत भागिले येणार आहे 4, म्हणजे हे सुद्धा पर्याय बरोबर नाहीये. पुढचा पर्याय पाहूयात. पर्याय क्रमांक 3. 0 नंतर चिन्ह आहे बरोबर नंतर 16 गुणिले 4 वजा 5 भागिले 20. गुणाकार करून पाहूयात आपण. 0 तसंच ठेवूयात. 16 चोक 64 वजा 5 भागिले 20 हे अपूर्णांकामध्ये येईल, म्हणजेच हा सुद्धा पर्याय बरोबर असणार नाही आहे. मग पर्याय क्रमांक 4 टाकून पाहूयात. काय दिलेलं आहे, तर बरोबरचं चिन्ह अगोदर आहे. मग 0 बरोबर 16 भागिले 4 गुणिले 5 वजा 20. मग ह्यांचा अगोदर भागाकार करावा लागणार आहे. 16 भागिले 4 किती येते, 4 चोक 16 गुणिले 5 वजा 20. नंतर गुणाकार 4 पंचे 20 वजा 20. उत्तर आलेलं आहे बरोबर 0. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे. प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 70. एका हॉलची लांबी 60 मीटर असून रुंदी 45 मीटर आहे. या हॉलमध्ये 2 मीटर लांबी व 2 मीटर रुंदी असणारी चौरस आकृती फरशी बसवायची आहे, तर यासाठी किती फरशा लागतील. आपल्याला काय करावं लागेल, हॉलचं एकूण क्षेत्रफळ काढावं लागणार आहे की ज्याची लांबी किती आहे 60 मीटर आणि रुंदी किती आहे 45. ह्या दोन्हींचा गुणाकार केला की आपल्याला काय मिळणार आहे, तर त्या हॉलचं क्षेत्रफळ मिळणार आहे 60 गुणिले 45. अगोदर 5 ने गुणूयात. 5 0 0, 5 सख 30, दशकाने गुणतोय म्हणून 0, 4 0 0 आणि 4 सख 24. यांची बेरीज 0 0 4 आणि 3 7, 2 2, 2700 चौरस मीटर त्याचं क्षेत्रफळ आलेलं आहे. आणि आपल्याला किती बाय कितीची फरशी बसवायची आहे, तर 2 मीटर लांबी व 2 मीटर रुंदी. मग त्याचं क्षेत्रफळ काढूयात. त्याचं क्षेत्रफळ काय येईल, 2 गुणिले 2 बरोबर 4 चौरस मीटर. ह्या 4 चौरस मीटरनं ह्या एकूण आलेल्या क्षेत्रफळाला भागलं की किती फरशा बसतील ते येणार आहे. मग काय करायचं आहे, 2700 भागिले 4, 4 सख 24चा भाग गेलेला आहे, वजा बाकी 3 वरून घेतला 0, 4 7 28 वजा बाकी 2 वरून घेतला 0, 4 पंचे 20. किती आलेले आहेत 675. पर्यायामध्ये आहे का पाहूयात. पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर आहे 675. पुढे प्रश्न क्रमांक 71 पाहूयात. खालील आकृतिबंधाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य आकृतिबंधाचा पर्याय निवडा. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येते ते पाहूया. पहिल्या घड्याळामध्ये 12 वाजलेले आहेत आणि नंतर मिनिट काटा हा 2 वर गेला, म्हणजे 10 मिनिटांनी पुढं. नंतर 10 मिनिटांनी पुढं 4 वर. नंतर 10 मिनिटांनी पुढे गेलेला आहे 6 वर. मग पुढं 10 मिनिटांनी काटा तर तो 8 वर आलेला असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे बरोबर. 8 नंतर परत 10 मिनिटं तो गेलेला असणार आहे 50 मिनिटावरती. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 72. सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात अ, ब व क च्या ठिकाणी अनुक्रमे कोणते अंक येतील ते शोधा. या ठिकाणी आपल्याला बेरजेचं उदाहरण दिलेलं आहे आणि शतक स्थानचा व दशक स्थानचा अंक दिलेला आहे. मग आपण अ, ब, क च्या किमती टाकून पाहूयात. जर अ बरोबर आपण 1, ब बरोबर 2 आणि क बरोबर जर 3 घेतलं, बरोबर आहे, तर इथं क बरोबर 3 आलेलं आहे. मग 3 आणि 3 6, 6 आणि 3 9. परंतु अ ची किंमत 9 आहे का? तर नाही, ती आहे 1. म्हणजे पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. आता 2 टाकून पाहूयात. 2 3 4. 4 1 4, 4 2 8, 4 3 12. 2 आलेला आहे आणि अ ची किंमत 2 येते का? तर येते. मग हाच पर्याय असेल. पाहूयात आपण टाकून. 2 3 4 अधिक 2 3 4 अधिक 234. यांची जर बेरीज केली, 4 त्रिक 12, हातचा आला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10, हातचा आला 1, 2 आणि 2 4, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7. उत्तर आलेलं आहे 702. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73. वृक्ष लागवडीस खर्च झालेल्या एकूण रकमेपैकी 3/8 भाग वृक्ष खरेदीसाठी खर्च झाला. 4/8 भाग हा मजुरीसाठी झाला व उरलेला 300 रुपये खर्च हा वृक्ष वाहतुकीसाठी झाला. तर वृक्ष लागवडीस एकूण खर्च किती आला? काय काय खर्च झालाय? तर 3/8 भाग वृक्ष खरेदीसाठी, 3/8 भाग. नंतर 4/8 भाग हा मजुरीसाठी, 4/8 भाग हा मजुरीसाठी. आणि उरलेला भाग, आता उरलाय किती? ह्यांची जर आपण बेरीज केली 3/8 अधिक 4/8, 4 आणि 3 7/8. आता 8 भागापैकी 7 भाग खर्च झालेले आहेत आणि जो एक भाग आहे त्या एका भागाची किंमत किती दिली आपल्याला? 300 रुपये. किती दिलेली आहे? 300 रुपये. मग एका भागाची जर किंमत 300 असेल तर असे एकूण भाग किती झालेले आहेत? तर 8. मग ह्यांचा जर आपण गुणाकार केला, 300 गुणिले 8, 3 0 0, 8 त्रिक 2400, 2400 रुपये खर्च झालेला आहे. पर्यायामध्ये पाहूया. पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 74. 14 ची तिसरी विभाज्य संख्या व 11 ची चौथी विभाज्य संख्या यातील फरक किती? या ठिकाणी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? तर 14 ची तिसरी विभाज्य संख्या कोणती येते? 14 एके 14, 14 दुने 28, 14 त्रिक 42. आणि 11 ची चौथी विभाज्य संख्या 11 चोक 44. यातील फरक किती आहे? तर फरक आहे 2चा. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 75. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? पाहूयात. दोन्ही टोकांकडे अमर्याद असणारी आकृती म्हणजे रेषा होय. हे विधान बरोबर आहे. नंतर दुसरं आहे त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. हे पण विधान बरोबर आहे. विधान क्रमांक 3. 2 बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला किरण म्हणतात. किरण म्हणतात का? नाही, तर त्याला काय म्हणतात? रेषाखंड. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. चौकोनाला 4 कोन असतात. हे विधान बरोबर आहे. म्हणजेच अयोग्य विधान कोणतं आहे? तर 2 बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला किरण म्हणतात. हे विधान अयोग्य आहे. तर अशा प्रकारे आज आपण प्रश्न क्रमांक 51 ते 75 दिलेले आहेत. पुढील सराव प्रश्नपत्रिका पुढील भागामध्ये. धन्यवाद.